पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्यात आलाय। धर्मादाय आयुक्तांनी व्यवहार रद्द करण्यासंदर्भातले आदेश दिलेत। त्यामुळे गोखले बिल्डरला व्यवहाराचे 230 कोटी रुपये ट्रस्टकडून देण्यात येणार आहेत। हे पैसे परत देण्यासाठी जैन समाजाच्या वकिलांनी 2 आठवड्यांची मुदत पुरेशी आहे असं सांगितलंय। दरम्यान स्टॅम्प ड्युटी परत करण्याचे आदेश मी देऊ शकत नाही। स्टॅम्प ड्युटीच्या रकमेचं काय करायचं ते तुम्ही ठरवा, असे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिलेत। तर पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकर हे आक्रमक झालेत। रवींद्र धंगेकरांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आहे। जैन बोर्डिंग प्रकरणातून गोखले बिल्डरने माघार घेतली असली तरी या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणी धंगेकरांनी केली आहे। एवढ्या मोठ्या जागेचा व्यवहार कोणी केला आणि त्यामध्ये कुणी मदत केली याचा तपास व्हावा म्हणून धंगेकरांनी ही तक्रार दाखल केली आहे। रवींद्र धंगेकर हे पहिल्या दिवसापासून या प्रकरणामध्ये चौकशी करण्याची मागणी करतात। बुलढाणा बँक बरोबर ती कर्नाटकची एक कुठली तरी बँक आहे, त्या बँकेचा एक तपास केला पाहिजे आणि सगळा गोलमाल गोखले बिल्डरनी सगळ्यांनी संगत मताने आणि बँकेतले काही संचालक मंडळी असतील त्यांनी एकत्र मिळून केलेला हा महाघोटाळा आहे। आता परत त्यानंतर संचालकांनी किती संचालकांनी त्या रजिस्टरवर सह्या केल्या, किती राजीनामा दिले, कोणाचं बहुमत होतं, हे सगळं तपासाची वेळ आली आणि ह्यांना किती बिल्डर करून ह्याच्यामध्ये लाभ झाला आहे ह्याची चौकशी त्याच्यामध्ये केली पाहिजे। मी आता तक्रार दिली, त्या सगळ्या प्रकरणामध्ये जे जे दोषी असेल त्यांनी पोलिसांनी याच्यामध्ये कारवाई केली पाहिजे। मग रवी धंगेकरचं नाव आलं तर रवी धंगेकर आता ह्याच्या पुढचं जे जे येतील त्यांनी दोषी धरलं पाहिजे, त्यांना पोलीस कारवाई झाली पाहिजे आणि मी इथं का बसणार नाही।